नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद रानडे आहे. आता आपण बघितलं IT सेक्टर, एक्सपोर्ट सेक्टरचा. त्या सेक्टरमधला सगळ्यात पडलेला शेअर कुठला होता तो आपण बघितला. हॅपीएस्ट माइंड्स आता सगळ्यात पडलेला शेअर. सगळ्यात वाढलेला कुठला, तर ओरॅकल फायनान्शियल, OFSS, राईट. आता पुढचा सेक्टर बघू, फॅशन सेक्टर. ह्याच्यामध्ये SH केळकर हा शेअर 45% पडलेला आहे. ओके, हा शेअर परत 128 घेण्याच्या लेवलला आलेला आहे. 5 इयर लो आहे हा शेअर आणि इट कॅन गो टू 300 मे बी इन नेक्स्ट 2 to 3 years or 5 years. पण यस, त्याच्यामध्ये दम आहे. SH केळकर अँड कंपनी. ओके, नंतर इमामी शेअर पण 30% पडला आहे. ओके, इतके प्रॉडक्ट बनवते इमामी फॅशनचे की सगळं तुमचं मेकअप अँड अदर थिंग्स. 30% शेअर पडला फॉर नो रिझन. ओके, प्रॉफिटेबिलिटी थोडी कमी आली म्हणून 30% शेअर पडावा, हे तर बहुत नाइंसाफी आहे, राईट. नंतर गंधार ऑइल वाढलेला आहे फॅशनमधलाच. फर्टिलायझरमध्ये NFL पडलेलं आहे, नॅशनल फर्टिलायझर 25% पडला आहे शेअर. 70-72ला तुम्ही घेऊ शकता. फायनान्शियल सेक्टरमध्ये पडला आहे कुठला, तर इरिडा 30% पडला आहे एका वर्षामध्ये. ओके, इरिडा कंपनी गव्हर्नमेंट फायनान्स कंपनी जी सोलर सेक्टरला फायनान्सिंग करते. दुसरा तो PTC फायनान्स, हा पण 20% पडलेला आहे. प्रॉफिटेबिलिटी चांगली आहे पण तरी शेअर पडलेला आहे. ओके, नंतर FMCGमध्ये फिनॉमिनल शेअर पाडला आहे कोणाला, ज्योती लॅबोरेटरीज. ओके, हिंदुस्तान युनिलिव्हरचा कॉम्पिटिशन. ओके, 40% शेअर पडला एका वर्षामध्ये. ओके, मार्केट कॅप याची 12,000 कोटीवरनं डायरेक्टली लिफ्ट एलिव्हेटरमधनं खाली आली 7,400 कोटी, राईट. आणि याची बॅलन्स शीट वाढलेली आहे, त्यामुळे बेसिकली हा शेअर 5 वर्षामध्ये ऑलमोस्ट लाईक 12% CAGRनी बॅलन्स शीट वाढलेली आहे. त्यामुळे प्रॉफिटेबिलिटी होती 5 वर्षात, त्यामुळेच बॅलन्स शीट वाढली, राईट. तरीसुद्धा शेअर 40% पडला FMCGमध्ये. त्यामुळे ऑब्व्हियसली हा शेअरकडे बघायला काहीच हरकत नाही. 200 रुपयाला शेअर आला, 190सुद्धा आलेला आहे. ओके, 190ला तुम्ही ऑर्डर लावून ठेवू शकता. तुम्हाला माहिती असेल तर, नाही माहिती असेल तर सांगतो की GTC ऑर्डर असते, गुड टिल कॅन्सलेशन, प्रत्येक पोर्टलवर अवेलेबल असते. गुड टिल कॅन्सलेशन तुमच्या मनातल्या भावाला तुम्ही ती ऑर्डर लावू शकता. सेलची किंवा बायची खाली लावायची, सेलची वरती लावायची. 20-20% तुम्ही वरती लावू शकता ऑर्डर आणि पुढच्या 2-4 महिन्यामध्ये ती ऑर्डर राहते तुमच्या पोर्टलवर आणि त्या दिवशीचा शेअर तो 20% वरती गेला किंवा 40% वरती गेला तर ऑर्डर होऊन जाते आणि पडला तर तुमची परचेसची पण ऑर्डर होऊन जाते. अशा तुम्ही ऑर्डर काही लावू शकता बेस्ड ऑन धिस ज्ञान व्हॉट आय एम गिविंग इट टू यू. ज्योती लॅबोरेटरीज 190ची लावून ठेवा किंवा 180ची लावून ठेवा. GTC बाय ऑर्डर. ओके, ह्याची जो प्रोडक्ट्स आहेत, ओके, जी टिपिकली आपल्याकडे इंडियामध्ये धूळ काही संपणार नाही, राईट. त्यामुळे कपडे धुणं काही संपणार नाही, कपडे घाण होणं काही संपणार नाही. त्यामुळे यांची उजाला ब्रँडची जी पावडर आहे, सर्फला कॉम्पिटिशन आहे किंवा इतर जे मार्गो प्रोडक्ट्स मार्गो सोप आहे किंवा मच्छर ची कॉईल आहे, ते प्रोडक्ट त्यांचे लागणारच आहेत. त्यामुळे आणि साऊथची खूप रिनाऊंड कंपनी आहे ज्योती लॅबोरेटरीज. त्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये नक्कीच एंट्री पॉईंट फिनॉमिनली राईट आहे आता. अल्ट्रामरीन पिगमेंट हा पण 25% खाली आहे. ओके, नंतर ठीक आहे, हे खालीवरती झालं आहे कारण वेगवेगळ्या वेळेला ह्याची मार्केट कॅप घेतली, त्याच्यामुळे हा थोडा संभ्रम आहे. त्याच्यापैकी एक आपण डिलीट करू. ओव्हरऑल डायरेक्शन इज द सेम, राईट. ओके, त्यानंतर HUL सोडून द्या. खूप जुने म्हणजे तो 2100ला आला आहे, घ्यायला हरकत नाही, 3000पर्यंत जातो. ओके, पुढचा सेक्टर बघूया. फूड सेक्टरमध्ये पडलेला शेअर कुठला आहे, फूड्स अँड इन्स 30% पडला आहे. ओके, तुम्हाला सांगितलं मँगो पल्प बनवणारी कंपनी आहे, मुंबईची कंपनी आहे आणि एक्सपोर्ट करते. आता एक्सपोर्ट जेव्हा सुरू होईल तेव्हा परत ही कंपनी जोरदारवरती जाईल. आत्ता 50 ते 60 दरम्यान आहे, पण 150वरून ती खाली आलेली आहे. ओके, गेल्या 3 वर्षात खालीच आहे. तुम्ही टेक्निकल बघून ही कंपनी घेऊ शकता. नाहीतर मग पतंजली फूड्स ही सुद्धा 20% खाली आलेली आहे. फूड सेक्टरमधली सगळ्यात खाली आलेली कंपनी. आणि नेस्ले वाढलेली 18%ने वाढलेली, सगळ्यात टॉप कंपनी ती दॅट. नंतर फुटवेअरमध्ये बाटा सगळ्यात खाली आले, 50%वर आले बाटा एका वर्षात. आणि लिबर्टी पण 60%वर आले एका वर्षामध्ये. ओके, दॅट इज अबाउट फुटवेअर. नंतर गॅसमध्ये IGL 25% खाली आहे एका वर्षामध्ये. हाऊसिंग फायनान्समध्ये 18% खाली आहे. हाऊसिंग फायनान्स कंपनी इज ऑलवेज सेफर सेक्टर असं म्हणतात, पण GIC हाऊसिंग फायनान्स खूपच खाली पडला. म्हणजे 120पर्यंत आलेला, आता परत 145 किंवा 150 असेल. 220वरनं गेले वर्षभर शेअर 140-150च आहे. ओके, सेफ सेक्टर आहे पण वाढ बघायला पाहिजे. ओके, सेम थिंग अबाउट LIC हाऊसिंग फायनान्स 10% पडलेला आहे. ओके, तर हॉस्पिटलमध्ये एकही शेअर पडलेला नाही आहे, सगळे शेअर वरती आहेत बघा. दॅट इज व्हॉट इज हॉस्पिटल पॉवर ऑफ सेक्टर विच इज नॉट गोईंग डाऊन. ओके, इयर ऑन इयर ह्याची प्रॉफिट वाढतच जाणार. हॉस्पिटलचा पण ETF आहे, माहिती आहे का, ग्रोचा मला वाटतं मोतीलालचा हॉस्पिटलचा ETF आहे, तुम्ही घ्या. ओके, इंडिव्हिज्युअल हॉस्पिटल जर तुम्हाला घ्यायला शक्य नसेल तर, कारण खूपच पैसे लागतात. हॉस्पिटलच्या ETFमध्ये तुम्ही 5,000 पण घालू शकता. ओके, हे बघा, एकही शेअर एका वर्षात पडला नाही, सगळे शेअर वाढलेले जातात. हॉटेलमध्ये HLV लिमिटेड हा पडलेला शेअर आहे, मुंबईची हॉटेल लीला कंपनी. त्याच्यामध्ये लिटिगेशन चालले आहेत, त्याच्यामुळे हा शेअर पडला असेल आणि प्रॉफिटेबिलिटी पण थोडी कमी आली म्हणून पडला आहे. पण हा काय म्हणायचं, दिस इज हिडन गेम. मे बी यू विल गेट डबल
इन नेक्स्ट 2 इयर्स. ओके, 8 रुपयाला शेअर आहे, 7 रुपयाला शेअर आहे. गुजरात हॉटेल इज अ गुड शेअर टू बाय, गुड DNA. ओके, हा पण 30%, सॉरी 40% शेअर पडलेला आहे, 36%. ओके, एका वर्षात. इन्फ्रामध्ये अफकॉन्स 40% पडला. अफकॉन्ससारखी कंपनी, रिनाऊंड कंपनी, जिनी बोगीबिल काय म्हणायचं बोगदे बांधला किंवा चिनाबवरचा रेल्वे ब्रिज बांधला, ती कंपनी पाडून ठेवले. 40%वर आलं, 66%वर आले कंपनी. घेण्यासारखी आहे या लेवलला. ओके, बॅलन्स शीट वाढतच जाणार, इन्फ्राची कॉन्ट्रॅक्शनना मिळतच जाणार. ओके, मोदी गव्हर्नमेंट जोपर्यंत तोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चरला काही मरण नाही. मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर येणार. अफकॉन्स कंपनी मुंबईचा जो ब्रिज बांधला ना पहिला लोकलचा ब्रिज, विच वॉज देअर 35 इयर्स बॅक बिटवीन वाशी ब्रिज. ओके, तो या अफकॉन्स कंपनीने बांधलेला आहे. आय एम टेलिंग द स्टोरी ऑफ माय यंग डेज वेन आय वॉज 30 इयर्स ओल्ड. तेव्हा पूल बांधलेला आहे मुंबईचा वाशी क्रिक ब्रिजवरचा रेल्वे पूल, लोकलचा पूल. ओके, नंतर आयन एक्सचेंज हा पण शेअर 25% पडला आहे. फॉर प्रॉफिटेबिलिटीचे कमी आले म्हणून. पण आता त्यांना कालच मी वाचलं की यांना गल्फमधून काहीतरी 400 कोटीचे वॉटर प्युरिफिकेशन प्लांटची ऑर्डर मिळाली. 400 कोटी, ह्याच्यामध्ये नक्कीच 100 कोटी मार्जिन असणार आहे. ओके, कारण एक्सपोर्ट ऑर्डर सगळ्याच 25% मार्जिनमध्ये तुम्हाला मिळताच मिळेल, 20% ते 25%. आयन एक्सचेंज आता खाली आहे, त्यामुळे घेण्यासारखा असू शकतो. इनरवेअरमध्ये डॉलर इंडस्ट्रीज 56%, VIP क्लोदिंग 57% खाली आहे. म्हणजे 56-57%वर आला इनरवेअर. आता इनरवेअर काही लागणार नाहीत का लोकांना, लागणारच. ओके, टेक्स्टाईल एक्सपोर्ट थांबल्यामुळे हे शेअर खाली आहेत गेले जवळजवळ 2 वर्ष, 1.5 वर्ष. पेज इंडस्ट्रीसुद्धा पडला आहे. यांची काय, पेज इंडस्ट्री तो 17% पडला एका वर्षात. ओके, रुपा पण 10% पडला. ओके, हे सगळे इनरवेअर कंपनीज. नंतर इन्शुरन्समध्ये HDFC लाईफ. ओके, भरपूर दिवस. अरे हे चालू नाही आहे का, हां चालू आहे. ओके, सॉरी, हे डिलीट कर. हां, ICICI प्रू लाईफ 20% पडलेलं आहे इन्शुरन्समध्ये. ओके, इन्शुरन्समध्ये बरेचसे पडलेले आहेत. ओके, ICICI प्रू पण पडलं आणि HDFC लाईफ पण पडला. दोन्ही दे आर वर्थ बाईंग. इन्व्हेस्टिंगमध्ये कुठले, हर्क्युलस इन्व्हेस्टमेंट. ओके, हा पण 30% पडला, 33% पडला आहे, वर्थ बाईंग इज. बाकीचे बघा इन्व्हेस्टमेंटच्या कंपन्या विशेष पडलेल्या नाही आहेत. ओके, नंतर आय टीमधली नाही कंपनी, बेसिकली सॉफ्टवेअर प्रोव्हायडर आहे, एक अँटीव्हायरस देते, ही पण कंपनी 58%वर आलेली आहे. ओके, 1500 कोटी मार्केट कॅप होती, 900 कोटी आले. यू कॅन हॅव लुक ॲट इट. लॅबोरेटरीज. ओके, सगळ्याच वरती आहेत लॅबोरेटरीज, कारण लॅबोरेटरी सेक्टरला कधीही मरण नाही. नोट करून ठेवा हृदयात. लॅबोरेटरी सेक्टरला कधी मरण नाही, हॉस्पिटल सेक्टरला कधी मरण नाही. ओके, इन्व्हेस्टमेंट सेक्टरला कधी मरण नाही, बँकिंगला कधी मरण नाही. टिपिकली बँकिंगचं मी सांगू शकत नाही, जी सायकल होऊन गेली मोदी गव्हर्नमेंटच्या आधी, ती बँकिंगला मरणासन्न परिस्थितीत बँका होत्या. सो आय टेक बॅक माय वर्ड्स, बँकिंग सोडून द्या. पण या आत्ता सांगितलेल्या कंपन्यांना सेक्टरला मरण नाही. लॅबोरेटरीज, हॉस्पिटल्स. या लूब ऑईल सेक्टरमध्ये कॅस्ट्रॉल पडला आहे सगळ्यात जास्त. ओके, त्याच्यानंतर मेटलमध्ये मॉईल पडला आहे, कारण रिझल्ट चांगले नाही आले म्हणून. मॉईल इज मॅंगनीज ओर इंडिया लिमिटेड, नागपूरची कंपनी आहे. ऑइलमध्ये कुठला पडला, HOAC, हिंदुस्थान ऑइल एक्सप्लोरेशन. ही कंपनी वरती जाईल ना, नक्कीच वरती जाईल. जसं काहीतरी रेव्हेन्यू रिव्हर्स केला म्हणून ही कंपनी पडली. काहीतरी त्यांनी ॲडल्ट्रेटेड क्रूड ऑइल दिलं कोणाला, BPCLला मला वाटतं, त्यामुळे ते त्यांनी परत घ्यायला लावलं, त्यामुळे ऑब्व्हियसली ते रेव्हेन्यू रिव्हर्स केला, त्यामुळे ही कंपनी पडली. पण ही कंपनी खूप डायनॅमिक आहे, हिंदुस्थान ऑइल एक्सप्लोरेशन. ओके, बेसिकली ऑइल एक्सप्लोरेशन करते ही आणि क्रूड ऑइल बनवते. ओके, पॅकेजिंगमध्ये कॉस्मो फिल्म पडलेली आहे 20%. पेंटमध्ये क्लॅरियन केमिकल, ही क्लॅरियन केमिकल सप्लायज पिगमेंट्स टू कलर कंपनीज, त्यामुळे ही पेंट कंपनीचं टाकलं तर चुकीचं नाही आहे. 40% पडले. ओके, क्लॅरियन केमिकल्स. नंतर पेपरमध्ये ओरिएंट पेपर सांगितले ते 40% पडले, जास्तच 44% पडले. साथी आपण 23% पडले. ते पेपर सेक्टरचे सगळे शेअर पडलेत, कारण सेक्टर ॲज अ होल इज नॉट डुईंग वेल बिकॉज ऑफ द रिझन आय टोल्ड यू, चायना डम्पिंग. नंतर पेस्टिसाईडमध्ये पडली कुठली, मेघमणी ऑर्गॅनिक्स. ओके, टर्नअराउंड कंपनी आहे मेघमणी. ही नक्कीच तुम्हाला 47 ते 90 देईल पुढच्या 2 वर्षामध्ये. ओके, बघूया कसं होतं ते. आणि बाकीच्या सगळ्या कंपन्या साधारण 20% पडल्या, कारण सिजनल कंपन्या आहेत. एका वर्षामध्ये त्या कंपन्या फ्लिप फ्लॉप होतात, तुम्हाला प्रॉफिट मिळतो. रॅलीज इंडिया हायली रेकमेंडेड नाव फॉर ॲट 220. इट विल सेल ॲट 320 और वॉट एव्हर इट इज, 350 और 380 पीक आहे याचा इन जस्ट 1 इयर. आणि झालेलं आहे, ही सायक्लिकल सेक्टर आहे. दिस प्रोव्हन, नथिंग रॉकेट सायन्स आय एम टेलिंग यू. तुम्हाला माहीत नाही आहे, ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही आहेत ना, त्या हिस्ट्रीमध्ये होऊन गेलेल्या असतात, फक्त तुम्ही वाचलेलं नसतं, राईट. तर पेस्टिसाईड शेअर. नंतर GMM फॉड्युलर, ही फार्मा सेक्टरची कंपनी आहे, 40% पडले. ओके, ही कंपनी बेसिकली लॅबोरेटरी टेस्टिंग म्हणजे लागतं ना, म्हणजे फार्मा कंपन्यांचे जे टेस्टिंग लॅबोरेटरीज असतात त्याचे इक्विपमेंट बनवते GMM फॉड्युलर. नाटको फार्मा पण 20% पडला फार्माचा, बघू शकता.
पाईप कंपन्या आपण स्किप करूया. पॉवर कंपन्यांमध्ये कोणीच नाही पडलेलं. इंडियन ह्यूम पाईप कंपन्यामध्ये इंडियन ह्यूम पाईप फर्स्ट टेकिंग आहे. पॉवर कंपन्यांमध्ये बघा कोणीच नाही पडलं. QSRमध्ये ज्युबिलंट फूड पडला आहे 30%. क्विक सर्व्हिस रेस्टॉरंटमध्ये ओके. रेल्वेमध्ये RVNL पडला आहे 40%, 50%, 45%, राईट. रेटिंग कंपनीमध्ये क्रिसिल पडला आहे. वाव, क्रिसिल 63च्या वरनं 41 आला म्हणून तो 66%वर आलेला दिसतो. क्रिसिल वॉज 6300 सप्टेंबर 24, तो आता 41 आला क्रिसिल. सगळ्याच रेटिंग कंपन्या त्यातल्या त्यात क्रिसिल जास्त पडले. रिअल इस्टेटमध्ये कुठला पडला आहे? बिर्ला न्यू, ठीक आहे सोडून द्या. गेले 3 वर्ष काळात आहे. आदित्य बिर्ला इस्टेट पडला आहे 40%. अनंतराज पडला आहे. याच्याकडे तुम्ही बघू शकता. बाकी रिअल इस्टेट कंपन्या म्हणून विशेष काही पडलेल्या नाही. ओके. तर पुढच्या शिपिंग सेक्टरचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके. तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, पुढे पाठवा आणि पुण्य आणि पैसा दोन्ही मिळवा आणि हॅपी इन्व्हेस्टिंग टू यू. थँक्यू सो मच अँड गॉड ब्लेस यू.